3 नंबरला जी मूर्ती आहे ती विक्रमराजेंची दुसरी पत्नी आणि 4 नंबरला या फुलाराच्या पाठीमागे पद्मावती राणींची दासी आहे. विक्रमराजेंच्या खाली इकडे एका तेली कन्येची ही मूर्ती आहे. ही शनी मांडळ येथे जे तिलारी नगरीमध्ये तेली होते ज्यांच्या घरी राजा विक्रमाने तेलाचा गाणं चालवले आणि खांद्यावरती अष्टधातूची बाहेरून आपण ती प्रतिमा लावली मूर्ती तर ती लहान मूर्ती स्वरूपात ती शनी दिवस साडेसाती सुरू झाली. तर त्या साडेसाती काळामध्ये पदापासून शनिदेवांनी त्यांना दूर केलं. शनी मांडळ या नगरीत आलं. इथे त्यांच्यावरती चोरीचा आळ आला. इथे त्यांच्या शरीराचं खंडन झालं आणि तेलाचा घाणा चालवून त्यांना दिलेली परीक्षा याच्यातून ते पास झाले आणि म्हणून शनिदेवांनी त्यांना सूक्ष्म असं स्वरूप देऊन त्यांना इथे दर्शन दिलं आणि साडेसातीपासून मुक्त केलं. म्हणून संपूर्ण भारतामध्ये जेवढी शनिदेवाची मंदिर आहे हे शक्तीपीठ आहे, हे साडेसाती मुक्तीपीठ आहे. मग या तीर्थक्षेत्राची एक विशेषता आहे की राजकीय क्षेत्राचे मालक शनी महाराज आहेत आणि या तीर्थक्षेत्राचा अजून एक इतिहास आहे की हे शनी साडेसाती मुक्तीपीठाच्या बरोबर राजकीय क्षेत्रातला कुठलाही व्यक्ती आपली व्यथा घेऊन यांच्याकडे आले की शनी महाराज त्यांची इच्छा पूर्ण करतातच करतात. बोला शनी महाराज की जय.